श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, चतुर्थीच्या दिवशी तुम्ही वापरलेली फुले, दुर्वा, शमीपत्रे आणि बाप्पांना अर्पण केलेले अक्षदा, तांदूळ हे केवळ निर्माल्य नसून त्यात बाप्पाच्या पूजेची चैतन्यमय ऊर्जा साठवलेली असते. अनेक जण ही पवित्र सामग्री कचऱ्याच्या डब्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकून देतात. लक्षात ठेवा, ज्या दुर्वांनी आणि फुलांनी बाप्पाचे चरण स्पर्शले आहेत त्याचे चुकीच्या पद्धतीने विसर्जन करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या घरातील सकारात्मकता बाहेर फेकल्यासारखे आहे. विसर्जनाची पद्धत चुकीची असेल तर तुम्हाला पूजेचे फळ पूर्ण मिळत नाही आणि तुमच्या मनातील इच्छा अपूर्ण राहण्याची शक्यता असते. आता प्रश्न येतो की हे विसर्जन करायचे कसे? सर्वात उत्तम मार्ग म्हणजे वाहते पाणी. पण जर ते शक्य नसेल तर तुमच्या घरातील कुंडीतील मातीत किंवा घराबाहेरील एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी, उदाहरणार्थ पिंपळ किंवा तुळस सोडून अन्य एखादे झाड, ही सामग्री आदराने विसर्जित करा. विसर्जन करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि मनात एक प्रार्थना करा. हे बाप्पा, तू तुझ्या मूर्तीत आणि फुलामध्ये जे चैतन्य दिले आहेस ते माझ्या घराच्या भिंतीमध्ये कायमस्वरूपी वास करू दे. यामुळे ती ऊर्जा तुमच्या वास्तूतून नष्ट न होता पुढील काही दिवस तुमच्या घराला सुरक्षित ठेवते. विसर्जन करून झाल्यानंतर त्या जागी बाप्पाची स्थापना केली होती ती जागा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या जागेवर गंगाजल किंवा साध्या पाण्याने शिंपडा आणि थोडा कापूर जाळून त्या जागेची शुद्ध करा. ही साधी कृती तुमच्या घरातील वास्तुदोष नष्ट करते. लक्षात ठेवा, मेष राशीच्या जातकांसाठी हे शुद्धीकरण अधिक महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव असतो आणि नकारात्मक ऊर्जेला जागा मिळतात ती तुमच्या स्वभावात चिडचिडपणा निर्माण करू शकते. या छोट्याशा क्रियेतून तुम्ही एक नवीन शांत आणि यशाचा मार्ग देणारी ऊर्जा तुमच्या घरासाठी पुन्हा एकदा रिचार्ज करत आहेत. संकट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अनेक जण घाईघाईत पूजेची जागा विस्कळीत करतात. पण लक्षात ठेवा, बाप्पांनी तुमच्या घरात जो आशीर्वाद दिला आहे तो टिकून ठेवण्यासाठी पूजेची जागा शांत आणि पवित्र ठेवणे गरजेचे आहे. पूजेनंतर ती जागा तशीच अस्ताव्यस्त ठेवणे हे नकारात्मकतेला निमंत्रण देते. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वात आधी पूजेच्या जागेला ओल्या कापडाने पुसून घ्या आणि तिथे पुन्हा एकदा चंदनाचा किंवा सुगंधी उदबत्तीचा सुगंध दरवळू द्या. बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला पुन्हा एकदा प्रेमाने पुसून तिथे एक ताजी लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले ठेवा. हे छोटेसे काम तुमच्या घराच्या वातावरणात एक देवी शांतता कायम ठेवते. केवळ देवघरच नाही तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे. संकट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मुख्य दरवाजावर थोडे गंगाजल किंवा हळद पाणी शिंपडा. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडी रांगोळी काढा किंवा स्वास्तिक काढा. यामुळे चतुर्थीच्या दिवशी बाप्पांनी तुमच्या घराच्या दारातून जी सकारात्मक ऊर्जा प्रवेश केली आहे ती वर्षभर तिथेच टिकून राहते. मेष राशीच्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या घरातील प्रवेशद्वार जितके पवित्र असेल तितक्या लवकर आर्थिक संधी आणि नशिबाच्या नव्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी घरामध्ये शक्य असेल तर गणपती स्तोत्र किंवा श्री गणेश अथर्वशीर्ष ऐका. जेव्हा तुम्ही हे मंत्र ऐकता तेव्हा ते केवळ तुमच्या कानावर पडत नाही तर घराच्या प्रत्येक भिंतीत आणि कोपऱ्यात असलेली नकारात्मक कण नष्ट करतात. अनेक जण चतुर्थी संपली की लगेच पुन्हा जुन्या टीव्ही, मालिका किंवा मोबाईलच्या आवाजात मग्न होतात. पण जर तुम्हाला बाप्पाचा आशीर्वाद लाईव्ह अनुभवायचा असेल तर किमान 24 तास तरी घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. यामुळे बाप्पाच्या कृपेची जी कलह तुमच्या घरात तयार झाली आहे ती पुढील अनेक दिवस तुमच्या आयुष्यातील ताण तणाव कमी करण्याचे काम करेल. मित्रांनो, काल संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बाप्पाच्या चरणी काहीतरी संकल्प केला असेल.
कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसायासाठी, तर कोणी आपल्या कुटुंबातील कटकटी संपवण्यासाठी. पण लक्षात ठेवा, बापांना तुमचे बोलणे ऐकू येते, पण तुमचे कर्तृत्व फळाला येते. हे तुम्ही केवळ संकल्प करून हातात हात ठेवून बसलात तर बापा तुम्हाला संधी कशी देणार? चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या ध्येयाकडे जाणारी पहिली कृती सुरू करणे म्हणजे बापाच्या आशीर्वादाला कृतीची जोड देणे होय. आजपासूनच तुमच्या त्या संकल्पाच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाका. मेष राशीच्या जातकांनो, तुमचा स्वामी मंगळ हा ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्हाला वाट पाहण्याची सवय नाही. तुम्ही कृती करणारे लोक आहात. कालच्या उपासनेनंतर तुमच्या मनात जी नवीन कल्पना किंवा ध्येय चमकले आहे, त्याला आजच कागदावर उतरा. जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर आज एखादी जुनी फाईल पूर्ण करा किंवा नवीन ग्राहकाला संपर्क करा. जर नोकरीत यश हवे असेल तर आजपासूनच तुमच्या कामात एखादी नवीन सुधारणा करा. बापा तुमच्या कष्टाला फळ देण्यापूर्वी तुमच्या इच्छेची तीव्रता तपासतात आणि ही तीव्रता आजच्या कृतीतून सिद्ध होते. लक्षात ठेवा, बापा स्वतःहून येऊन तुम्हाला यश देणार नाहीत, ते तुम्हाला यश मिळवण्याची बुद्धी आणि बळ देतील. अनेक जण चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आळसात अडकतात आणि म्हणतात की बघू नंतर. ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही आजच कामाला सुरुवात करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील ग्रहतीची बदलण्यास सुरुवात होते. बापाच्या आशीर्वादाने तुमची मेहनत आता 10 पट अधिक फलदायी ठरेल. म्हणूनच आजचा दिवस हा तुमच्या ध्येयाच्या प्रवासाचा डे 1 समजा आणि जिद्दीने कामाला लागा. तुमचा हा निश्चय बापांना तुमच्या घराकडे पुन्हा एकदा ओढून आणेल. आणि मित्रांनो, संकट चतुर्थी संपली की बऱ्याच जणांचा संयम सुटतो आणि ते पुन्हा आपल्या जुन्या सवयीकडे वळतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्या स्वभावात थोडी आक्रमकता असते. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उपवास आणि पूजेमुळे तुमचे मन शांत असलेले असते. पण दुसऱ्या दिवशी एखाद्या लहानशा कारणावरून रागवणे, कोणाशी वाद घालवणे किंवा घरात कटकटी करणे टाळा. जर तुम्ही तुमच्या वाणीवर ताबा ठेवला नाही तर कोणाचे मन दुखावले तर कालच्या पूजेतून मिळालेली सर्व सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा एका क्षणात नष्ट होते. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मनाची शांतता टिकून ठेवा. दुसरी मोठी चूक म्हणजे शिस्तीचा अभाव. अनेक जण चतुर्थीचा दिवस संपला की लगेच दुसऱ्या दिवशी आळस करू लागतात, उशिरा उठतात किंवा घरामध्ये अस्वच्छता पसरू देतात. उपास सुटला म्हणून लगेच अतिप्रमाणात तामसी अन्न किंवा अयोग्य गोष्टीचे सेवन करणे टाळा. बापाचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात स्थिर राहण्यासाठी पुढील 30 दिवस म्हणजेच पुढच्या संकटीपर्यंत तुमच्या दिनचर्येत एक आध्यात्मिक शिस्त असणे आवश्यक आहे. जितके तुम्ही स्वतःला शिस्तीत ठेवाल तितकेच ग्रहाचे दोष शांत राहील आणि तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. तिसरी आणि सर्वात घातक चूक म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या दारात आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा मुक्या प्राण्याला रिकाम्या हाताने किंवा अपमान करून परतवणे. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि ते कोणत्याही रूपात तुमच्या घरी येऊ शकतात. जर एखादा भुकेला जीव तुमच्या दारात आला तर त्याला नक्कीच काहीतरी खाऊ घाला. मुके प्राण्याचा अनादर केल्याने तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रहाचे फळ कमी होते. या छोट्या छोट्या वाटणाऱ्या चुका टाळल्या तरच बाप्पा वरहस्त तुमच्या डोक्यावर कायम राहील. आता वळू या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे, रात्रीच्या पूजेचा समारोप आणि बाप्पाचे आभार कसे मानायचे. शेवटच्या टप्प्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या पूजेतून तुम्हाला जे बळ मिळाले त्याबद्दल बाप्पाचे मनापासून आभार माना. अनेक जण बाप्पाकडे फक्त मागतात पण त्यांनी जे दिले आहेत त्याबद्दल कधीही थँक्स म्हणत नाहीत. आज रात्री शांतपणे बाप्पाच्या फोटोसमोर बसा, डोळे मिटा आणि मनात म्हणा, हे गणराया, तू कालच्या पूजेत मला जो संयम आणि सकारात्मकता दिलीस त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. ही कृतज्ञतेची भावना तुमच्या आयुष्यातील समृद्धी वाढवण्याचे काम करते. ज्याकडे कृतज्ञतेचे हृदय असते तिथे बाप्पा पुन्हा पुन्हा येतात.
आता तुम्ही केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर बाप्पाचे आशीर्वाद सोबत घेऊन एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. पुढच्या संकट चतुर्थीपर्यंतचा हा 30 दिवसाचा काळ तुमच्या यशाची फाउंडेशन पाया आहे. दररोज सकाळी 5 मिनिटांनी बाप्पाचे स्मरण करा आणि तुमचा दिवसाचा संकल्प आठवा. मेष राशीच्या जातकांसाठी हे 30 दिवस स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहेत. जर तुम्ही बाप्पाच्या हातात धरून या प्रवासाला पुढे गेलात, तर कोणतीही अडचण तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकणार नाही. तुमची जिद्द आणि बाप्पाची कृपा हे समीकरण तुम्हाला नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देणारा नव्हता, तर तुमच्या जीवनातील यशाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि यामुळे तुमच्या मनात बाप्पाबद्दल एक वेगळीच कृतज्ञता निर्माण झाली असेल, तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या सर्व प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या देवी आशीर्वादाचा लाभ घेता येईल. कमेंट बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे कायमची दूर होवोत. भेटूया लवकरच नवीन एका विषयावर. तोपर्यंत बाप्पाच्या भक्तीत राहून आपली प्रगती करत राहा.